औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पालकमंत्री म्हणून ते जिल्ह्याचे पालक आहेत आणि पालकानं पालकत्वाची भूमिका निभावली गेली पाहिजे. ते कुस्त्याच्या मैदानाला तिथं प्रमुख पाहुणे म्हणून जातात. आज उमेदवारी अर्ज भरायला त्यांनी आलेले आहेत. सगळ्यात जास्त जर बिल कुणाची तटली असेल तर या सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांची तटलेत. पण अक्कलकोट तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, सन्माननीय आमदार, ते या ठिकाणी एकदाही आलेले नाहीत. त्यांना त्यांच्या शेतकऱ्याची काळजी नाही का? आज 2 जिल्ह्याचे शेतकरी इथं मागच्या 8 दिवसापासून उन्हामध्ये तळपत आहेत, पण त्यांना जरा सुद्धा मयादया येत नाही. पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या किमान व्यथा ऐकण्यासाठी तर या मंडपामध्ये यावं. नमस्कार, मी अमोल पाटील. मागच्या 8 दिवसापासून गोकुळ शुगरच्या थकीत बिलासंदर्भात हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाची जी दिशा आहे ही संविधानिक पद्धतीनं चालू आहे. 8 दिवस झाले शेतकरी इथे ठाण मांडून आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही भूमिका बदलतोय आणि आता आम्ही नुसते फक्त शेतकरीच बसलो होतो. आता आम्ही आमच्या गुराढोरासहित या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे. आमची जनावरं सुद्धा या ठिकाणी आणून आम्ही बांधणार आहे, कारण या प्रशासनाला, शासनाला त्याशिवाय जाग येणार नाही. कारण आम्ही इथं आहेत, जनावरं तिकडे आहेत. त्यांचं पाणी वैरण कोण करणार? सकाळच्या धारा कोण करणार? बरेच जनावरं खोडीला असतात, एक हाती असतात, दुसऱ्या मालकाला त्याला ते कासत हात घालूच देत नाही म्हैस गाय. मग करायचं काय? इथं माणसं तर इथं मुक्कामी आले. त्यामुळं प्रशासनाला आमचा एक इशारा आहे की येत्या आम्ही 3 ते 4 तारखेपासून आमची जनावरं या ठिकाणी आणून बांधणार आहोत. जनावरांसहित हे ठिय्या आंदोलन आता इथून पुढे चालू राहील. पाटील, प्रतिसाद वाढत आहे शेतकऱ्यांचा. कारखान्याकडून काय म्हणजे बोलणं किंवा काय? आज 8वा दिवस आहे. नाही, कारखान्याकडून तर आम्हाला कुठलंच असं बोलणं नाही. आम्ही सुरुवातीला एक 8 ते 10 गावापासून सुरू केलेला हा प्रवास होता. आज 8व्या दिवशी आमच्याकडे 62 गावची नोंद आहे. म्हणजे 62 गावचे शेतकरी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. प्रचंड वाढता पाठिंबा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांनाच विनंती करतोय की तुमची कामं वगैरे बघत तुम्ही आंदोलनामध्ये सहभाग नोंदवा. कारण मृग नक्षत्र तोंडावर आलेलं आहे. शेतीची कामं सुद्धा करणं गरजेचं आहे. जनावरं, ढोरं करत प्रत्येक घरातला एक पदाधिकारी किंवा तिथला जो प्रमुख आहे तो या ठिकाणी येतोय. बाकीचे लोक घरचे तिथं आहेत. पण आता आम्ही पुढच्या काळात जनावरांसहित या ठिकाणी तहसीलदार आले होते, काल देखील आले होते. त्यांची भूमिका काय? काल सन्माननीय जमदाडे साहेब या ठिकाणी आलेले होते. त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. एक सरकारी अधिकारी म्हणून आमचा सर्व शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि पहिल्या दिवसापासून त्या माणसानं आमच्यासाठी खूप तळमळीनं काम केलेलं आहे. त्याबद्दल कसलंच दुमत नाही. पण प्रशासन म्हणून त्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत. एका कागदाच्या आणि नियमाच्या बाहेर जाऊन त्यांना काम करता येत नाही. राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री गोरे साहेब सोलापूरमध्येच आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आलेले आहेत. त्यांची काय एखादी काय भेट किंवा त्यांना काय मागणं आहे पालकमंत्र्यांकडे? एक ग्रामविकास मंत्री देखील आहेत ते जयकुमार गोरे साहेब. जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री यांना माझी विनंती असेल की पालकमंत्री म्हणून ते जिल्ह्याचे पालक आहेत आणि पालकानं पालकत्वाची भूमिका निभावली गेली पाहिजे. ते कुस्त्याच्या मैदानाला तिथं प्रमुख पाहुणे म्हणून जातात. आज उमेदवारी अर्ज भरायला त्यांनी आलेले आहेत. आज 2 जिल्ह्याचे शेतकरी इथं मागच्या 8 दिवसापासून उन्हामध्ये तळपत आहेत, पण त्यांना जरा सुद्धा मयादया येत नाही. पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या किमान व्यथा ऐकण्यासाठी तर या मंडपामध्ये यावं आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात. ही आमची माफक अपेक्षा आहे. कारण तुम्ही आमचे पालक आहात आणि शासनाचे एक प्रतिनिधी आहात. हा साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातला आहे. आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि सगळ्यात याच्या पुढचं सांगतो की इथं उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्याची सगळ्यात जास्त जर बिल कुणाची तटली असेल तर या सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांची तटलेत. पण अक्कलकोट तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, सन्माननीय आमदार, ते या ठिकाणी एकदाही आलेले नाहीत. त्यांना त्यांच्या शेतकऱ्याची काळजी नाही का? एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. पण धाराशिव जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत आज येऊन गेलेले आहेत. सन्माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा फोनवर संवाद साधलेला आहे. आमची विनंती आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या खासदार प्रणितीताई शिंदे सोडलं तर अजून एकही लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत इलेक्शन महत्वाचं आहे, शेतकरी महत्वाचं नाही, हे वास्तव आहे. कारण
नेता म्हणलं की त्यांना निवडणूक प्रायोरिटी असते आणि निवडणूक आली की ते फक्त पाया पडण्यासाठी येतात. आता ही विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्यांचा ठराविक मतदार आहे, त्यामुळे त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्याची मतदाराची गरज नाही. ते ज्यावेळेस स्वतः निवडणुकीला थांबतील त्यावेळेस त्यांची भूमिका वेगळी असते. आज फक्त मोजके मतदार असतात, त्यासाठी ते लवाजमा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो, एक पालक या नात्यानं आपण शेतकऱ्याशी संवाद साधावा, या अन्नदात्याच्या व्यथा जाणून घ्याव्यात, ज्यांनी काबाड कष्ट केले, रक्ताचं पाणी करून पिकवलेला घामाचा दाम ते या ठिकाणी मागतायत. एवढीच माफक अपेक्षा आम्ही पालकमंत्र्याकडून केलेली आहे. तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहे, अगोदर बिल मगच मागा. बिलकुल. मागच्या 8 दिवसापासून पहिल्या दिवशी सुद्धा आमची भूमिका होती की पहिल्या शेतकऱ्यापासून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत शेवटचा रुपया मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आज 8वा दिवस आहे. इथून 80 दिवस जरी बसावं लागलं तरी त्या मताशी आम्ही ठाम आहोत. आम्ही आमची जागा सोडणार नाही. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.